नमस्कार मित्रांनो, मी कौस्तुभ आणि तुम्हा सर्वांचं आर्टिस्ट कौस्तुभ चेरलेकर या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतोय। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा स्टुडिओ दाखवणार आहे, ज्यामध्ये मी माझं बसून काम करतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मी रूमच्या बाहेर उभा आहे आणि आता मी तुम्हाला दरवाजा उघडून दाखवतो की कशा पद्धतीने आतमध्ये सेटअप केलेला आहे मी। चला तर मग मित्रांनो, मी रूम मध्ये प्रवेश केलेला आहे। पाहू शकता आपण इथे कपडे लावलेले आहेत, पाहू शकता आपण। त्याचप्रमाणे इथे एक कपाट सुद्धा आहे, दाखवतो मी तुम्हाला। हे बघा, इथे खाली मित्रांनो डंबेल्स आहेत। सकाळी उठल्यावर मित्रांनो मी थोडेफार व्यायाम सुद्धा करतोय। इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हनुमानजी स्केच। हे जे मित्रांनो स्केच आहे ते मी 2019 मध्ये बनवलेलं आहे। पाहू शकता यावर तारीख 31/12/2019। तेव्हा मित्रांनो मी हे फ्रेम केलं होतं आणि इथे लावलं होतं। मित्रांनो इथे साईडला खिडकी आहे, पाहू शकता आपण। व यावर जो आहे तो पडदा लावलेला आहे, छान दिसतोय। त्याचप्रमाणे मित्रांनो समोर जी आहे ती खाट आहे, पलंग, लोखंडी पलंग आहे मित्रांनो, बिछाना। व यावर माझं सर्व साहित्य ठेवलेलं आहे, पाहू शकता आपण। तिथे जे आहेत मित्रांनो A3 साईजमध्ये पेपर आहेत, ट्रायपॉड, चार्जर वगैरे तिथे मित्रांनो साहित्य ठेवलेलं आहे, पाहू शकता आपण त्या बॉक्समध्ये। त्याचप्रमाणे इथे डिस्प्ले बुक सुद्धा आहेत, पाहू शकता आपण। इथे लॅपटॉप आहे, A4 साईज पेपर मित्रांनो, आणि स्वामी समर्थ महाराजांची पेंटिंग आहे। इथे तुम्हाला झूम करून दाखवतो, पाहू शकता आपण। पॉवर बँक, चार्जर, इथे थोडंफार हे साहित्य ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो इथे झोपण्याचं साहित्य पण ठेवलेलं आहे, पाहू शकता। इथे चादर, उशी वगैरे व खाली इथे चटया पण आहेत। वर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्णपणे रूमला सीलिंग केलेलं आहे, दाखवतो मी तुम्हाला, बघा, पाहू शकता आपण। व इथे वर मधोमध डिझाईन तयार केलेली आहे, छान दिसते अशा पद्धतीने। खाली मित्रांनो पाहू शकता जमिनीवर लादी फरशी वगैरे काहीच नाही आहे, पायाखाली फक्त कोरं सिमेंटचा वापर केलेला आहे। मित्रांनो तुम्हाला स्टुडिओ दिसत असेल, पाहू शकता आपण, मी तुम्हाला जवळून दाखवतो। इथे मित्रांनो खुर्ची आहे, ज्यावर बसून मी माझं काम करत असतो। कधी कधी मित्रांनो काम एवढं डिफिकल्ट असतं की बसून करता येत नाही, उभं राहून जे आहे ते त्यावर लक्ष द्यावं लागतो। एक स्केच जे आहे मित्रांनो ते कंप्लीट करण्यासाठी मला 4 तास तरी लागतात, त्यामुळे मी एका जागी इथे उभा पण असतो कधी कधी। मित्रांनो मी टेबलच्या समोर उभा आहे, पाहू शकता आपण आता। आणि ते टेबलवर जे आहे ते साहित्य ठेवलेलं आहे, पाहू शकता आपण। या बॉक्समध्ये मित्रांनो मला जे पाहिजे ते साहित्य ठेवलेलं आहे। व इथे कलर पेन्सिल आहेत मित्रांनो। या कलर पेन्सिलचा वापर करून मी आता एक स्केच बनवणार आहे। त्यासाठी पॅडवर जो आहे तो पेपर ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्याचप्रमाणे इथे थोडंफार साहित्य आहे, इथे मोबाईल फोन आहे। आणि मित्रांनो व्हिडिओ शूट करण्यासाठी मी या ट्रायपॉडचा वापर करतोय, पाहू शकता आपण। इथे ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला दिसत असेल। टेबल आणि मित्रांनो पलंग, बिछाना जो आहे त्याच्या मधोमध या ट्रायपॉडला सेटअप केलेला आहे, पाहू शकता। थोडा तिरकस याला वाकवलेला आहे। आणि इथे मित्रांनो हा हँडल आहे, पाहू शकता आपण, खाली वर करण्यासाठी। इथे मित्रांनो मी मोबाईल होल्डर क्लिप लावतो, तुम्हाला दाखवतो। ही बघा, इथे लावल्यानंतर मित्रांनो या मोबाईल होल्डर क्लिपमध्ये इथे मी मोबाईल लावतो व ही क्लिप जी आहे मोबाईल सकट यामध्ये परत इथे लावतो, पाहू शकता आपण। मी तुम्हाला लावून दाखवतो। अशा पद्धतीने ड्रॉवरमध्ये मित्रांनो दाखवतो तुम्हाला काय आहे उघडून। यामध्ये मित्रांनो पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड्स वगैरे आहेत, पाहू शकता आपण इथे। हा एक फोटो आहे स्वामी समर्थ महाराजांचा। त्याचप्रमाणे खालील कप्प्यामध्ये दाखवतो तुम्हाला काय आहे मित्रांनो। यामध्ये 2 कप्पे आहेत, वॉटर कलर, केश पेन्स, तेल खडू मित्रांनो आपण जे शाळेमध्ये वापरायचो, पोस्टर कलर आहेत,
ग्रेफाईट पेन्सिल वगैरे आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो ब्लॅकबोर्डवर वापरले जाणारे रंगीबेरंगी खडूसुद्धा आहेत, चाल्क. त्याच्या खाली काही पेपर्ससुद्धा आहेत. खालील कप्प्यामध्ये पण दाखवतो मित्रांनो, पाहू शकता आपण. इथे फिक्सेटिव्ह स्प्रे आहेत मित्रांनो, ब्लेड कटर आहे, त्याचप्रमाणे ॲक्रेलिक कलरसुद्धा आहेत, पाहू शकता आपण. इथे बंद करूया. हे जे मित्रांनो टेबल आहे ना, ते तपकिरी कलरमध्ये आहे, लाकडी टेबल पाहू शकता आपण इथे. व यावर जो आहे तो हा मॅटचा तुकडा टाकलेला आहे. कारण मित्रांनो मी जेव्हा स्केचिंग वगैरे करत असतो ना, व त्यावेळी मी इथे पेपर टेपचा वापर करतो पेपरला स्थिर ठेवण्यासाठी. पेपर टेपचा जो मित्रांनो गम असतो ना, तो टेबलवर लागला मित्रांनो तर तो तुम्ही कापडाने पुसू शकत नाही, कारण तो चिकट असतो. आणि मित्रांनो जर तुम्ही या टेबलवर पाण्यामध्ये भिजवून जर ओला कापड यावर फिरवला तर तुमचं टेबल जे आहे ते खराब होऊ शकतं, फुगू शकतं हे लाकूड. त्यामुळे मित्रांनो मी यावर मॅटचा तुकडा टाकलेला आहे. या मॅटवर मित्रांनो मी जर पेपर टेप लावली व ती काढली, त्यामधील जो गम राहतो तो पुसण्यासाठी मी यावर पाण्याचा वापर करू शकतो मित्रांनो. व आतील टेबल जे आहे ते सेफ राहील. त्याचप्रमाणे मित्रांनो खाली पण दाखवतो काय आहे. इथे कप्पे आहेत मित्रांनो, पाहू शकता. यामध्ये पण डिस्प्ले बुक्स आहेत इथे. व इथला खालील भाग जो आहे तो रिकामी आहे. इथे मित्रांनो पण आर्टवर्क आहेत. टेबलच्या समोर मित्रांनो ही ट्यूबलाईट आहे, पाहू शकता. LED ट्यूबलाईट ही मी लावलेली आहे. या ट्यूबलाईटचा जो प्रकाश आहे मित्रांनो तो छान पडतो, पाहू शकता आपण. तो मित्रांनो दरवाजा आहे आतमध्ये येण्यासाठी, प्रवेशद्वार. आणि माझ्या उजव्या बाजूला मित्रांनो हे कपाट आहे व यावर साहित्यसुद्धा आहे, पाहू शकता. व माझ्या डाव्या बाजूला मित्रांनो ही खिडकी आहे. चला तर मग मित्रांनो बाहेर जाऊया. बाहेरून तुम्हाला सेटअप दाखवतो. पाहू शकता मित्रांनो हा सेटअप. वर मित्रांनो सिलिंग केलेलं आहे, डिझाईन पाहू शकता. फक्त या रूमसाठी फक्त सिलिंग केलेलं आहे मित्रांनो. बाकी जे माझं घर आहे मित्रांनो ते छप्पर तुम्ही पाहू शकता. वर कौलच आहेत पूर्ण घरावर. हे जे सिलिंग केलेलं आहे मित्रांनो हे 2022मध्ये केलेलं होतं. 5वं वर्ष मित्रांनो याला सुरू आहे. अजूनही छान आहे हे, पाहू शकता आपण. तर मित्रांनो याआधी मी नोकरी करायचो. हे जे मित्रांनो तुम्ही जे साहित्य बघताय ते सर्व साहित्य मी काम करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो ही खुर्ची तुम्हाला दिसत असेल, ही खुर्ची आणि हे टेबल जे आहे मित्रांनो हे घेण्यासाठी मला माझ्या आजीने पैसे दिले होते. आजी आता आपल्यामध्ये नाही आहे मित्रांनो. तिचा आशीर्वाद म्हणून तिने दिलेली खुर्ची आणि टेबल हे कायम माझ्यासोबत आहे. ती मला वरून बघतच असेल मित्रांनो. आणि हे सर्व काही जे चाललं हे तिच्यासाठी. तुमची पण मित्रांनो जर परिस्थिती नसेल आणि तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर त्यासाठी आधी कामधंदा करावा लागेल व हे सर्व साहित्य जे आहे ते तुम्हाला घ्यावं लागेल. जर तुम्हाला मित्रांनो घरातनं सपोर्ट असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं जे आहे ते सर्व अशा पद्धतीने घेऊ शकता. मला मित्रांनो घरातनं सुरुवातीला सपोर्ट न होता, त्यामुळे मला आधी कामधंदा करावा लागला व त्यानंतर मी त्यातनं हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही पाहिलंच असेल आता मित्रांनो. तुमच्या घरची आर्थिक परिस्थितीसुद्धा जर ठीक नसेल तर तुम्हाला आधी कामधंदा करावा लागणार आहे, त्यानंतर तुम्ही हे करू शकता. आणि मित्रांनो आर्थिक परिस्थिती जी आहे ती ठीक नसेल आणि प्लस तुम्ही जर हे सर्व करत असाल तर मला माहिती आहे, मी यातनं पण गेलो आहे की कशा पद्धतीने जी आहे ती मेहनत घ्यावी लागते. खूप जास्त मित्रांनो मेहनत घ्यावी लागणार आहे तुम्हाला. मी पण घेतली होती. आपले जे प्रयत्न आहेत मित्रांनो ते सुरू ठेवायचे आहेत. आपल्याला पण यामध्ये एक ना एक दिवशी यश नक्की मिळेल. नक्कीच मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. त्याचप्रमाणे या व्हिडिओला मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.